हरे कृष्णा, जय शिवराय मंडळी. तर मंडळी, आज ना आपण गाभू आंबो कसं ओळखायचं होता बघणार आहोत. तर गाभू म्हणजे काय? साको म्हणजे आतमध्ये पांढरो भाग असता, कापल्यावर आतमध्ये पांढरू निघता. आता समजा हे आंबो बाहेरनं चांगलं दिसत आहे, पण माझं माहिती आहे हे आतमधून 100% गाभू निघणार, म्हणून मी हो खास उचलून आणले आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला अजून पण दाखवतोय जे आपले जे चांगले आंबे आहेत ना ते कसे ओळखायचे आणि गाभे आंबे कसे ओळखायचे, म्हणून मी हे 4 आंबे आणले आहेत बागेत. तर हल्ली गाभ्याचं प्रमाण एवढा वाढलं आहे ना, कारण उष्णता वाढली आहे बागेमधनं आणि त्याच्यामुळे आंबो भाजता. कातळावर साईडला खूपच उष्णता असतात, त्याच्यामुळे आंबो जास्त भाजता. तर गाभो ओळखायचं म्हणजे पहिला हातात घेऊन बॉटमला चेक करायचं इकडे, तर त्या असा स्पंजसारखा लागता. तर ह्यो बघा आंबो एकदम चोख आहे, असा कोण म्हणणारच नाही की हो गाभो आहे आंबो. तर आंब्याच्या बॉटमला ना इकडे प्रेस करून बघायचं, तर ह्या ना असं वरती येतं इकडे, तर ह्या इकडे लबलबीत लागत आहे बघा. आणि हो पण आंबो आहे ना, हो पण खाली असो लबलबीत लागत आहे. हे बघा स्पंज, आपलं रबर कसं असतं खाली गेल्यावर परत वरती येतं, तशा टाईप इकडे होत आहे. तर आता मी चांगले आंबे पण आणले आहे दाखवण्यासाठी. तर आता हो बघा, हो खाली दाबलं ना की असं दाबून जात आहे, तो परत रिटर्न बॅक फेकत नाही आहे, म्हणजे वरती स्पंज नाही आहे थोडक्यात. त्याचा ह्यो आंबो चांगला असणार. आणि ह्यो बघा आंबो, आता ह्यो आंबो ना इकडे मी प्रेस केलं आहे, ते असं दबून राहिलं इकडे, अशी खोप पडली इकडे. आता तुम्ही दुकानात जाऊन एवढा दाबून चेक करू नाही शकत, पण साधारण हातास लागलं ना की तर लागतं, आपल्या स्पंज लागतं आहे की आतमध्ये जातं आहे. तर हे बघा, हे 2 आंबे मी ह्या साईडला काढले आहेत आणि हे 2 आंबे चांगले आंबे ह्या साईडला काढले आहेत. हो बघा, मी तुम्हाला सांगतोय ना खाली बॉटमला दडदडीत लागत आहे. तर हो बघा, हो आंबो इकडे गाभो आहे. आणि आता ह्यातलं एक चेक करूया, ते तुम्हाला मी चांगलं म्हणून सांगितलं होतं. तर हो बघा, हो आंबो पूर्ण चांगलं आहे, दडदडीत लागत आहे, म्हणजे हे आंबो 100% गाभो आहे. हा बघा, प्रेस केला की इकडे राहायला पाहिजे बॉटमला जाऊन. आता ह्या खाली राहिला म्हणजे आंबो एकदम चांगला आहे. एकदम बरोबर चांगलं चोख आंबो आहे. तर गाभो ओळखायची ही एक पद्धत आहे.